अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे आजपासून जी आहे ती मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर अत्यंत पारदर्शक अशी संपूर्ण भरती प्रक्रिया अमरावतीमध्ये राबवली जात आहे। या संपूर्ण परीक्षेवर लक्ष ठेवून अमरावती जिल्ह्याचे पोलीस ग्रामीणचे अध्यक्ष विशाल आनंद सर आहेत, आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगणार? परीक्षेला आजपासून सुरुवात झालेली आहे। अत्यंत पारदर्शक परीक्षा व्हावी, संपूर्ण मैदानी चाचणी व्हावी, पोलीस दलाच्या वतीनं काय काय उपक्रम राबवले जात आहे, काय सांगणार? अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे आजपासून भरतीची प्रक्रिया जे आहे ते सुरू केलेली आहे। आमच्याकडे एकूण 214 पदासाठी जवळपास 22,000 ॲप्लिकेशन आलेली आहे आणि आजपासून आम्ही सुरू करत आहे आणि आज पहिला दिवस म्हणून आम्ही फक्त 800 कॅन्डिडेट्सला बोलवली आहे आणि ते येणार दिवशी पर डे म्हणजे एव्हरी डे जवळपास 2,000 आम्ही इन्क्रीज करणार आणि पहिला दिवसही 800 कॅन्डिडेट्सपैकी 550 असं कॅन्डिडेट आले। अटेंडन्स त्यांची झालेली आहे आणि आत्तापर्यंत स्मूथली सुरू आहे भरती आणि वी आर कॉन्फिडेंट की आम्ही एक ट्रान्सपरंट आणि फेअर भरती जे आहे ते कंडक्ट करणार असं आम्ही सक्षम आहे, असा वी आर शुअर अबाउट इट। आणि आम्ही कॅन्डिडेटला पण विनंती करणार आणि चेतावणी पण देणार की इथे आम्ही सगळे प्रामाणिकपणे व्यवस्था केलेली आहे की काही कॅन्डिडेट जर ते गैरवर्तणूक करण्याचा काही प्रयत्न केला तर नक्की आमची सिस्टम त्यांना प्रॉपरली आयडेंटिफाय करणार आणि एकदा ते कॅन्डिडेट आयडेंटिफाय झाला की नक्की त्यांना पोलीस भरतीची प्रक्रियावरून त्यांना बरतरफ करणार आणि सोबत काही क्रिमिनल प्रोसिडिंगची बसतो तर त्यांच्यावर क्रिमिनल ॲक्शन पण आम्ही घेणार। तर हे एक चेतावणी मी कॅन्डिडेट्सला द्यायची ठरवतो। सर, जवळपास 800 विद्यार्थी आज तुम्ही बोलावलेले, त्यापैकी 550 आले, जे उर्वरित 250 आले नाही त्यांना पुन्हा संधी दिली जाणार की त्यांना बाद केलं जाणार? नाही, हे जे डेट आहे ते DG ऑफिसकडून कॅन्डिडेटला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये त्यांना ॲडमिट कार्ड म्हणून एक डेट त्यांना ठरवून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना इथे आजच्या दिवशी बोलवले। तर आत्तापर्यंत 550 कॅन्डिडेट्स आले पण इट इज स्टिल गोईंग ऑन, तर आणखी जास्त कॅन्डिडेट्स येऊ शकतो। वी आर ओपन फॉर द रिमेनिंग कॅन्डिडेट्स। पण डेट चेंज करण्याची जे रिक्वेस्ट आहे त्याच्यावर मी DG ऑफिसला एकदा मार्गदर्शनसाठी विचारणार आणि DG ऑफिस ॲज पर द पॉलिसी ते डिसाईड करणार की आणखी डेट वाढवून दुसरी डेट द्यायची शक्यता आहे की नाही म्हणून। सर, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी काय वेगळेपणा संपूर्ण भरतीमध्ये आहेत? पारदर्शकपणा कसा आहे? जे मागची जे 2024 ची भरती झाली होती त्या भरतीतला 2-3 विषयीवर आमची निदर्शन झाली होती की कॅन्डिडेट जे आहे ते कुठे काही गैरवर्तणूक करू शकतो म्हणून ते तसं आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे आणि जे करंट आजचं जे भरती आहे त्या भरतीमध्ये आम्ही ते जे काही लूपहोल्स राहू शकतो त्यांना आम्ही ते क्लोज केलेली आहे। इथे एकदा कॅन्डिडेट एकदा एंट्री झाला आमच्या कॅम्पसला तर इमिडिएटली त्यांची बायोमेट्रिक आम्ही रेकॉर्ड करत आहे, त्यांची फेसची फोटो आम्ही घेतो, सोबत त्यांचे थंब इम्प्रेशन आम्ही रेकॉर्ड करतो आणि हे सिस्टमला राहणार आहे सो दॅट जे उमेदवार गेटला एंट्री झाली ते सेम उमेदवार हाईट अँड चेस्टसाठी पण ते जाणार, उंची आणि छाती मोजणीसाठी, आणि सेम उमेदवार ग्राउंडवर पण जाणार आणि सेम थिंग वी विल एन्श्योर की जे उमेदवार पात्र होऊन लेखी परीक्षासाठी ज्यांना बोलवतो ते लेखी परीक्षामध्ये जे उमेदवार येतो ते सेम उमेदवार राहणार असा वी आर एन्श्योरिंग थ्रू बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन सो दॅट एक उमेदवार जागी दुसरी उमेदवार किंवा दुसरी इम्पर्सनेशन सारखा काही व्हायची नाही म्हणून। दिस इज समथिंग विच वी आर कॉन्क्रीटली डुईंग दिस टाईम।
नक्कीच आपण बघू शकतो कुठलाही गैरप्रकार संपूर्ण या पोलीस भरतीमध्ये होऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीनं लावण्यात आलेली आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी जर आपण पाहिलं तर बायोमेट्रिक पद्धतीनं जी आहे ती संपूर्ण पडताळणी या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांची केली जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते कॅमेरे लावण्यात आले आहेत. उमेदवाराची जेव्हा उंची मोजली जाते, छाती मोजली जाते तेव्हा देखील कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.